ब्रह्मर्षी स्वस्ति मंगलपाठ. नित्यद्भुतचल केवल ज्ञानधारी जे मुनी मन पर्यय ज्ञानधारक यती तपसी वागुणी दिव्यवदी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो कल्याणकारी लोक में कर पूज वसुविधि को वमो कोष्ठ सदान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को पंच इंद्री की विजय धारण करे जो ऋषिवरा स्वपर का कल्याण कर त्वरा प्रज्ञा प्रधाना अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सई अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे उनके चरण में अहर निशय दास अपना शिर धरे जंगावली अरुश्रेणी तंतु फलांबु बीजांकुर प्रसून वृद्धिचारण धारके मुनि करत आकाशी गमन स्वच्छंद करत विहार नभ में भव्य जन के पीरहर कल्याण मेरा भी करे मैं शरण आया हूँ प्रभुवर. मला आत्मानुशासन पाहिजे. जे विशुद्धी प्राप्त मुनी आहेत तर त्यांना रुद्धींची उपलब्धी होत असते हे बघितलं होतं. जिथं जिथं रुद्धी आहे तिथं तिथं नियमाने विशुद्धी आहेच आणि जिथं जिथं विशुद्धी नाही तिथं तिथं रुद्धी नाहीत असं सांगितलं होतं परवा. तर तिथं काय म्हटलं होतं अजून विशुद्धीने काय प्राप्त होतं सांगितलं होतं परवा. साताचा अति अनुबंध होतो. दुसरं सांगितलं होतं जे प्राप्त नाही त्याची प्राप्ती होते, जे प्राप्त आहे त्याची रक्षा होते आणि जे रक्षित आहे त्याची वृद्धी होते. म्हणजे आत्ता आपल्याकडं जे काही प्राप्त नाही त्याला प्राप्त करायचं तर त्याचा उपाय काय आहे विशुद्धी. स्वतंत्रता आत्ता आपल्याला प्राप्त नाही, कशी प्राप्त करायची त्याचं कारण विशुद्धी. तुम्ही काय म्हणायचं ॲक्च्युली चिंतन करायचं होतं ह्याच्यावर मला पण नाही झालं की मुक्त आहात का अमुक्त आहात, स्वतंत्र आहात का बद्ध आहात आत्ता वर्तमानामध्ये. तर तिथं म्हटलं तुम्ही कुठल्या अँगलनी बघताय तशाप्रमाणे तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही जर संसाराकडून शरीराकडून कर्माकडून बघत राहिलात तर संबंधांकडून बघत राहिलात तर नियमाने अमुक्त आहात किंवा बद्ध आहात.
संसारी आहात आणि तेच सांगितलं स्वभावाकडून दुसरीकडं बाहेर बघितलं तर आपल्याला तिथं अनादि अनंत हा जीव कशानेही स्पर्शितच होत नाही तर बांधला कसा जाणार, त्यामुळं तो नियमाने अनादीपासून मुक्तच आहे, स्वतंत्रच आहे. तुम्ही फील काय करता ह्याच्यावर तुम्हाला तशी अनुभूती होणार. काय म्हणले, तुम्ही जर स्वतःला असा विचार करत राहिला की मी बद्ध आहे, मी पराधीन आहे, परतंत्र आहे, तर नियमाने तुमची परतंत्रता कोण संपवणार आहे. आणि तुम्ही जर हे विचार करत राहिलात की हे सगळं जरी आहे माझ्याबरोबर, जसं तीर्थंकरांचं काल सांगितलं होतं, जरी त्यांच्याबरोबर सगळं मागं आपल्यापेक्षा मोठा संसार आहे तरीसुद्धा चक्रवर्ती वगैरे, तरीसुद्धा ते त्याच्यापासून अस्पर्शी राहू शकतात. त्यामुळं त्यांना स्वतंत्रतेचा अनुभव सहजतेने चालू असतो आणि त्यामुळं ते स्वतंत्र होतात. म्हणून जे प्राप्त नाही त्याची प्राप्ती करायची तर उपाय एकच, विशुद्धी. तुम्हाला स्वतंत्र व्हायचं आहे तर उपाय विशुद्धी, ध्यान, धर्म, ह्याच्या सोडून दुसरं काय नाही. मग तेच की आम्हाने आज दुपारी काय सांगितलं, स्वतंत्र. तंत्र म्हणजे काय सांगितलं, तंत्र म्हणजे काय सांगितलं, तंत्र म्हणजे काय सांगितलं, उपाय. तर तिथं म्हणलं स्वतंत्र म्हणजे उपाय. मग स्वतःच्या तंत्रात जो राहतो किंवा काय म्हणायचं स्वतःच्या स्वरूप म्हणा, आता स्वतःच्या रूपाने जो राहतो तो स्वतंत्र आहे. मग स्वतंत्र म्हणजे स्वतःच्या स्वभावानुसार परिणमन आणि ते तंत्र आहे जाणणे. स्वतःचं तंत्र काय, जाणणे. एवढंच एक तंत्र आहे, ज्ञाता, काल आपण बघितल्यासारखं. आणि मग जो असं राहतो तो भलेही कुठंही कसाही असू दे स्वतंत्रच आहे. स्वतःच्या अनुसारे परिणमन करणं, वागणं, प्रवृत्ती करणं, ह्याला म्हणलं स्वतंत्रता. जसं की म्हणलं ना, त्या दिवशी काय झालं होतं 1947मध्ये 14 ऑगस्ट आहे आज. 14 ऑगस्टच्या रात्री काय झालं होतं आणि 15 ऑगस्टच्या सकाळी काय झालं होतं. 14 ऑगस्टच्या रात्री काय झालं आणि 15 ऑगस्टच्या सकाळी काय झालं होतं. 12 वाजता जाऊ देत. आज तुम्ही रात्री 12 वाजता जाऊन तिथे झेंडा फडकवणार आहेत म्हणे, ती रॅली घेऊन जाऊन. तर काहीही झालं नव्हतं. जसं रात्र रोजची असती तशी रात्र होती, जसं सकाळ असती तशी सकाळ होती. फिलिंग बदलली ना. काय, कालपर्यंत आपण परतंत्र होतो, आज मी स्वतंत्र झालो, एवढी फक्त तुम्हाला मान्यताच बदलली आहे त्या लोकांची सुद्धा. त्या दिवशी सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात होतो, नाही इंग्रजांच्या ताब्यात होतो म्हणून परतंत्र. त्यांनी ज्यावेळी सांगितलं ना त्याच वेळी मुक्त झाले सगळे. फक्त ते त्यांचं डॉक्युमेंटरी काय काम राहिलं होतं ना ते त्या दिवशी पूर्ण झालं 15 ऑगस्टला. त्याच्या आधी सांगितलं जेव्हा करार झाला त्याच्यात त्यांच्यामध्ये संगनमत झालं आणि ठरलं की या दिवशी तुम्हाला तुमच्या ताब्यात सगळं देणार आहे. ज्या दिवशी ठरलं ॲक्च्युली तिथं स्वतंत्रता अनुभवायला पाहिजे होती किंवा झाली, पण ज्यांनी कोणी अनुभवली त्या दिवशी त्यांना तिथं स्वतंत्रता अनुभवण्यात आली. पण हे सगळं फॉर्मॅलिटी झाली 15 ऑगस्टला आणि म्हणून तुम्हाला तिथं काय म्हणायचं, तो दिवस म्हणजे तुम्ही साजरा करताय स्वतंत्रता दिन म्हणून. ॲक्च्युली त्या दिवसामध्ये त्या रात्रीमध्ये काही फरक नव्हता. जसं काय म्हणलं ना 31 डिसेंबरच्या रात्री आणि 1 जानेवारीच्या सकाळी काय असते हो, हॅप्पी न्यू इयर म्हणता तुम्ही. काय झालं, दिवस बदलला, रात्र बदलला, वेळ बदलली, काळ बदलला, काय झालं काय. जसं होतं तसंच चालू आहे ना दिनक्रम. त्या वेळेचं परिणमन, काळाचं परिणमन जसं व्हायचं आहे तसंच चालू आहे रोजच्यासारखं. काहीही बदल झाला नव्हता. फक्त आपण मानसिकता बदलली की हा काळ संपला, हा साल संपला, आता नवीन साल म्हणजे नवीन आयुष्य. काय येतं रोजच्या दिवसाला का नाही विचार करत तसं मग तुम्ही, नवीन आयुष्य. तसंच आहे, तुम्ही उद्याच स्वतंत्र झाला म्हणून विचार करताय आणि त्याला साजरं करताय. आज का नाही स्वतंत्र तुम्ही.
विचारांनी बांधलो गेलोय ना आजपर्यंत. मी 14 ऑगस्ट 1947 सगळे परतंत्र होते. 15 ऑगस्टला काय झालं माहीत नाही, सगळे स्वतंत्र झाले. म्हणजे काय झालं? हां, मग तिथं म्हणायचं आहे की स्वतंत्रता आणि परतंत्रता ही विचारात आहे, बहिरंगामध्ये कशामध्ये नाही. मग तुम्हाला फील करायचं आहे ना, तर स्वतंत्र तिथं गेल्यावर स्वतंत्र होणार आहे का हो तुम्ही? कुठं? सिद्धशिलेवर सिद्ध भगवान स्वतंत्र आहेत का तुम्ही स्वतंत्र आहात? कोण? दोघंही स्वतंत्र आहोत. त्यांच्याकडे बघतोय की ते स्वतंत्र. जसं इंडियामध्ये राहिलेले बाहेरच्या लोकांना म्हणतात की ते परतंत्र आहेत, किंवा आपल्यावर काय कोणी बर्डन केलं तर आपण त्यांच्याकडे पाहताना बघून म्हणणार की ते स्वतंत्र, आम्ही परतंत्र. म्हणजे दृष्टी बदलली आहे फक्त. नाहीतर जे इंग्रज होते ते सुद्धा इथंच राहत होते ना, याच क्षेत्रात. जेव्हा तुम्ही परतंत्र म्हणत होता स्वतःला, ते स्वतःला स्वतंत्र फील करत होते, तुम्ही परतंत्र. काय त्या द्रव्याचं, क्षेत्राचं, काळाचं, भावाचं काय संबंध होता तिथं? समजलं का मी काय म्हणले? म्हणजे 14 ऑगस्ट 1947 किंवा त्याच्या मागचे दिवस 10, 11, 12, 13 समजा, असं त्या दिवसांमध्ये ते दिवस परतंत्रतेचे होते असं तुम्ही म्हणताय. मग त्याच दिवसामध्ये सगळे जे कोणी होते ना, इंग्रज लोक होते, तुम्ही होता, दोघांचे फिलिंग्स का डिफरंट होते? तिथं मानलं होतं तुम्ही की मी परतंत्र आहे किंवा मी पराधीन आहे, आता होणार आहे स्वतंत्र. म्हणजे त्यांनी तर तुम्हाला काय असं बांधून ठेवलं नव्हतं किंवा कुठं कैद केलं नव्हतं, पण तरीसुद्धा अनुभूती काय चालू होती? परतंत्र आहोत. आणि जिथं सांगितलं की तुम्हाला तुमचं राज्य देऊन टाकणार, सुरू झाली तिथं अनुभूती की स्वतंत्र आहे. मग तसं तुम्ही आत्ता या शरीरात आहात किंवा आत्ता संसारामध्ये जे काय बंधनात आहात, तुम्ही आई आहे, मुलगी आहे, सून आहे वगैरे, अशा तुम्ही रिलेशनमध्ये असताना स्वतंत्र आहात की परतंत्र? कोणाच्या घरात राहतो आपण? स्वतंत्र घरात राहतो का परतंत्र? मग तिथं तुमच्या फिलिंग्सवर अवलंबून आहे, तुमच्या जाणीवेवर, अनुभवावर अवलंबून आहे की तुम्ही स्वतंत्र आहात की परतंत्र आहात. म्हणून तुम्ही जेवढं दुसऱ्याशी अटॅच राहणार, त्याचं कर्तृत्व घ्यायला जाणार, काल म्हणल्यासारखं काय, कॉन्टॅक्टमध्ये राहावा, कोणाच्या कनेक्शनमध्ये जाऊ नकात. जिथं कनेक्ट व्हायला जाणार तिथं परतंत्र होणार. म्हणून काय करा, स्वतंत्रता जाणायची, अनुभवायची, तर आत्ता या क्षणी अनुभवू शकतो मी स्वतंत्र आहे, जाणतोय ना, व जाणणे हीच स्वतंत्रता आहे. काय म्हणले? स्वतंत्रता इज इक्वल टू जाणणे. एवढंच सूत्र आहे आपलं. कारण मी माझ्या तंत्राने राहणं म्हणजेच स्वतंत्रता आहे, आणि माझं तंत्र म्हणजे जाणणे, जाणणे, जाणणे किंवा ज्ञाता, द्रष्टा, याला सोडून दुसरं काहीही माझं स्वरूप नाही आहे. मग जीव जसा आहे तसं राहणं, जे द्रव्य जसं आहे तसं त्याच्या द्रव्याच्या स्वभावात राहणं, याला म्हणलं त्याची त्या द्रव्याची स्वतंत्रता. मग अशी स्वतंत्रता माझी कोणीही कधीही हिरावून घेऊ शकत नाही. याचा निर्णय करा, तर खरं स्वतंत्रता आपल्याला अनुभूतीमध्ये येणार आहे. तर परवा काय बघायला सांगितलं होतं तुम्हाला? आत्मानुशासनमध्ये संसारामध्ये सुखी कोण आहे, नाही, धर्म कोणी करायचा असं विचारलं होतं ना प्रश्न. कोणी बघितलंय? आत्मानुशासनमध्ये एक श्लोक बघा म्हणून सांगितलं होतं ना. संसारात सर्व प्राण्यांना धर्म करण्याचा उपदेश आहे, मग तो सुखी असू दे किंवा दुःखी असू दे, सर्व जीवांनी धर्म करण्याचा उपदेश दिलाय सर्व जीवांना. 18 नंबरचा श्लोक आहे, 18 नंबरचा पान आहे. आत्मानुशासन आहे, तर त्याच्यामध्ये गुणभद्र आचार्यांनी त्याचं विश्लेषण करताना सांगितलंय. उस चारित्र की आराधना का प्रारंभ किसे करना योग्य है, इस प्रश्न का उत्तर इस छंद में देते हैं. सुखितस्य दुःखितस्य
सुखितस्य च संसारे धर्म एव तव कार्यः सुखितस्य तदभिवृद्ध्यै दुःखभुजस्तदुपघाताय तू जग में हो सुखिया दुखी मात्र धर्म ही है कर्तव्य सुख की वृद्धि हेतु और दुख नाश हेतु जानो हे भव्य। काय म्हणले? तू संसार में सुखी हो या दुखी तुझे धर्म ही करना योग्य है। किसे? तुझे म्हणू नका, मुझे म्हणा तुम्ही। मला धर्मच करण्या योग्य आहे, मी सुखी असो किंवा दुखी असो। जो सुखी है उसे सुख बढ़ाने के लिए और जो दुखी है उसे दुख का नाश करने के लिए। काय म्हणले? धर्म का करावा? पहिलं सांगितलं सुखींनी सुखाच्या वृद्धीसाठी आणि दुःखी लोकांनी कशासाठी? दुःखाचा नाश करण्यासाठी। आत्मानुशासनमध्ये 18 नंबरचा श्लोक आहे, त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की सुखी लोकांनी धर्म का करायचा आणि दुःखी लोकांनी धर्म का करायचा। तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये बसा, दोघांना सुद्धा धर्म करण्याचाच उपदेश आहे। दिसतंय का बोर्डवरचं का चमकतंय? जिसके पास, मग त्याला उदाहरण देऊन सांगितलंय, धन कोणी कमवायचं? जे धनिक आहेत त्यांनी धन कमवायचं का निर्धनांनी? मग त्यासाठी सांगतात उदाहरण, जिसके पास पूंजी है उसे भी धन कमाना चाहिए और जिसके ऊपर कर्ज है उसे भी धन कमाना चाहिए। तुम्हाला धनाच्या भाषेत बोलल्याशिवाय धर्म समजत नाही, म्हणून आचार्यांना सारखं सारखं सगळं तुमच्या परिचित उदाहरणांमधनं द्यावं लागतं परिचय। तर दोघांना सुद्धा धन कमवायचा आदेश सांगितला, जे कोणी धनिक आहेत त्यांना सुद्धा आणि निर्धन आहेत त्यांना सुद्धा, ज्यांच्यावर कर्ज आहे असे। यदि पूंजी वाला व्यक्ति धन कमाएगा तो पूंजी की वृद्धि होगी और ऋणी व्यक्ति धन कमाएगा तो कर्ज का नाश होगा। इसी प्रकार जो पुण्य के उदय से सुखी है उसे भी धर्म ही करना योग्य है। म्हणजे हा सुखी आहे तर पुण्याचा उदय चालू आहे ना त्याला, मग पुण्यवान लोकांना सुद्धा धर्माचा उपदेश आहे आणि दुःखी आहे कर्जबाजारी झालाय म्हणजे पापाचा उदय आहे, त्याला सुद्धा धर्मच करणे योग्य आहे। इसी प्रकार जो पुण्य के उदय से सुखी है उसी भी धर्म करना चाहिए, करना योग्य है, और जो पाप के उदय से दुखी है उसे भी धर्म करना योग्य है। सुखी व्यक्ति धर्म करेगा तो सुख बढ़ेगा और दुखी व्यक्ति धर्म करेगा तो दुःख का नाश होगा। तुमची कॅटेगरी कुठली? वर बघू का खाली बघू? सुखी का दुःखी? आपलं आपण कुठं बसायचं तिथं बसा, आपण धर्म करा एवढीच ते दोघांची पण अट आहे। कुठल्याही तुम्ही जरी सुखी असला तरी आणि दुःखी असला तरी सुद्धा। इसलिए सभी अवस्थाओं में धर्म साधन ही श्रेष्ठ है, यह जानना चाहिए। धर्म करणंच माझ्यासाठी प्रयोजनभूत आहे, तेच माझ्यासाठी श्रेष्ठ साधन आहे। असं आपण परवा बघायला सांगितलं होतं तुम्हाला, आणि ते कशासाठी निघालं होतं प्रकरण? धर्माचं महत्त्व आज कमी झालंय तर त्याच्यासाठी म्हटलं धर्म करा। मग कोणाला सांगितलं धर्म करा? तर लोकांना वाटेल की आम्ही तर करतोय धर्म, आम्हाला कशाला सांगतायत? तर आचार्यांनी भगवंतांनी उपदेश दिलाय तो सगळ्यांना दिलाय, मग तो तुम्ही
धार्मिक असा, नास्तिक असा किंवा बाटिक असा, कसलेही पण असा, तर तुम्हाला धर्म करण्याचा उपदेश आहे. खरा धर्म, त्याच्या मागं विशेषण लावून घ्या, नाही तर धर्माच्या नावाखाली लोक आज अधर्म करून सुद्धा धार्मिक मानतात स्वतःला. ते योग्य नाही. अजून एक प्रश्न विचारला होता मध्ये की ज्ञानाचा नाश कधी होतो? काय विचारलं? तेच ते, नाश म्हणजे हानी कधी होते असं त्याचा अर्थ आहे. कधी होते, काय कारण त्याला मागं, 3 कारणं सांगितले धवलामध्ये. ह्याचं पण आपण काहीतरी बघितलं होतं ना विश्लेषण. ज्ञानाचा नाश कधी होतो का ज्ञानाची प्राप्ती कधी होते, काय प्रश्न विचारला होता? ज्ञानामुळे काय होते विचारलं. काय सांगितलं होतं मग? अज्ञानाचा नाश, सम्यक दर्शनाची प्राप्ती आणि भय वाटणार. सम्यक ज्ञानाची प्राप्ती, सम्यक दर्शनाची नाही, हे नाही. काहीतरी असंच प्रश्न विचारलं होतं की ज्ञानाचं नाश कधी होतं असंच विचारलं होतं. बरं ठीक आहे. इथं आता धवलामध्ये त्यांनी 3 कारणं सांगितलीत की ज्ञान कधी नष्ट होतं. ते नाही का श्लोक घेतला होता मी, काय अदुःख भावितम ज्ञानम क्षीयते दुःख सन्निधौ. म्हणजे अदुःख भावितम म्हणजे सुखाची परिस्थिती असताना ज्ञानाचं अर्जन करणाऱ्या जीवाचं ज्ञान नियमाने दुःखाचं सानिध्य मिळाल्यावर ज्ञान नष्ट होतं. म्हणजे तुम्ही सुखाने जर ज्ञान कमवलंय तर नियमाने ते दुःखाच्या परिस्थितीमध्ये नष्ट होणार. तस्मात् यथा बलम योगी अदुःख भावितं ज्ञानं क्षीयन्ते दुःख सन्निधौ तस्मात् यथा बलम योगी. काय मला शेवटचं चरण लक्षात येईना. मग त्यात सांगितलं की त्यांनी जसं का असे ना, योगी काय करतोय, ज्ञानाचं अर्जन करण्याचा प्रयत्न करतोय, भलेही मग तिथं शरीराला कितीही पीडा होऊ दे. म्हणूनच मग सगळे तपाचे भेद घेतो आपण. अंश, नवमोदर्य, वृत्ती, परिसंख्यान सगळे एकापेक्षा एक कठीण आहेत. आणि मग त्या परिस्थितीमध्ये ते शरीराला त्रास देत आहेत ॲक्च्युली, पण तरीसुद्धा त्यातून त्यांची स्थिरता, दृढताच ते वाढवत आहेत. म्हणून म्हटलं तिथं की जरी सुख परिस्थिती असू दे, दुःख परिस्थिती असू दे बाहेर, तरीसुद्धा ज्ञान अर्जन करा, अनुभव करा, ज्ञानाची प्राप्ती करून घ्या, हाच त्याच्या मागं उद्देश आहे. ज्याला फक्त सुखाच्या परिस्थितीतच अनुभवण्याचा किंवा ज्ञानाचा प्रयोग करण्याचा सवय असेल तर तो दुःखाची किंवा संकटाची प्राप्ती झाली असताना ते ज्ञान नष्ट होतं त्याचं. मग तसं धवलामध्ये त्यांनी 3 कारणं सांगितली आहेत. ज्ञान कधी नष्ट होते, कधी नष्ट होतं तर पहिलं सांगितलं कषायांची तीव्रता असताना. का नष्ट होतं सांगा? तुमचा अनुभव जेव्हा तुम्ही कशाई होता त्यावेळेस तिथं तुमचं ज्ञान नष्ट झालं असं कधी फील केलंय तुम्ही? नाही हो, सम्यक ज्ञान असं नाही. आता फॉर एक्झाम्पल मी समयसारच्या गाथा पाठ केल्यात, त्याचं ज्ञान आहे मला. समयसारच्या गाथा पाठ केल्यात तर त्याचं ज्ञान आहे, पण काय म्हणायचं, तो ज्ञानावरणाचा क्षयक्षम तेवढा उघाड झालाय. पण आता काय म्हणायचं, खूप दिवस झाले, त्याच्यामध्ये अनेक काय आपले विभाव झाले, कषाय झाले, त्याच्या निमित्तामध्ये आवरण असं वाढलेलं असतं की ते विसरून जातात. म्हणजेच काय झालं, ज्ञानावरण वाढलं, ज्ञानाचं आवरण जास्त झालं तर त्यावेळेस तिथं ते ज्ञान नष्ट होतं, म्हणजे तो क्षयक्षम मंद होतो ना. म्हणून तिथं म्हणलं की कषायांच्या तीव्रतेने सुद्धा ज्ञानामध्ये हानी होते. अनुभवून बघा, कधी तुम्ही कषाय केलेला असला तर चष्मा कुठे ठेवला हे पण विसरून जातो.
तेवढ्या परिस्थितीमध्ये, किंवा तुम्हाला काय काम करायचं असतंय पुढं ठेवलेलं तर ते पण समजत नाही. भाजी करायला लागलाय आणि कशाय झाली, लोण टाकलाय की नाही 10 वेळा विचारतो मग आपण. म्हणजे जे काही कार्य करतोय त्याच्यामध्ये ज्ञानाचं आवरण वाढत जातं कषायांच्या तीव्रतेने, म्हणून ज्ञानाचा नाश होतो असं म्हणलं. दुसरं सांगितलं, शरीरामध्ये काहीतरी पीडा असताना, जसं की रोग झालाय काहीतरी आणि खूप तीव्र वेदना होत आहेत वगैरे, तर दुसरीकडे कुठं लक्षच जात नाही, आपलं ज्ञान सगळं त्याच्यामध्ये अडकलेलं असतं. कशामध्ये? त्या पीडेमध्ये, त्या अनुभवामध्ये, वेदनेमध्ये. त्यामुळं तिथं त्याला अन्य कुठलीही गोष्ट सुचत नाही, सगळीकडचं ज्ञान नष्ट होऊन जातं. जसं काल सांगितलं होतं, काय वासरू केरसुनी खाताय. मग तिथं दुसरं काय आठवलं त्याला? काहीच आठवलं नाही. समोर तिथं जे दिसायला लागलंय त्याच्याकडंच फक्त उपयोग. मग कुठला आत्मान, कुठलं धर्मन, कुठलं देव, सगळं विसरून गेला. ह्याला म्हणायचं ज्ञानावरण. शरीरामध्ये पीडा असताना, तिथं रोग झाला वगैरे तरी सुद्धा ज्ञान काम करत नाही, कारण असाताच्या उदयात आकुलता वाढलेली असते. रोग आहे म्हणजे असात आहे, आणि मग असाताचा उदय भोगायला लागलाय, त्याच्यामध्ये एकत्व केलंय, तर नियमाने आकुलता होते, आणि जिथं आकुलता झाली तिथं ज्ञान स्थिर नसतं. त्यामुळे त्या ज्ञानामध्ये व्यग्रता आली तर ते ज्ञान काय म्हणायचं, ज्ञानावर आवरण वाढत जातं, आणि त्यामुळं तिथं ते नष्ट होतं असं सांगितलं गेलं. त्या ज्ञानाचा क्षयक्षम मंद होतो आणि ते ज्ञान कार्य करू शकत नाही. म्हणून पहिलं कारण घेतलं कशाची तीव्रता, दुसरं सांगितलं शरीरात पीडा, तिसरं सांगितलं इंद्रियाची विकलता किंवा शिथिलता. विकल म्हणजे नसणं, ते इंद्रिय वगैरे नसणं. जसं की कोणाला डोळे नाही आहेत, कोणाला तरी कान नाही आहेत, तर असं कोणी विकल असेल इंद्रियामध्ये, तर त्याला त्या इंद्रियाचा क्षयक्षम नसतो. म्हणजे कानाला ऐकू येत नाही आहे, एखादा पूर्ण बहिरा आहे, तर त्याला हे कान म्हणजे बाहेरचं इंद्रिय नाही म्हणायचं आहे ना. कान म्हणजे तिथं असणारा क्षयक्षम आहे तुम्हाला, जे त्याच्याद्वारे ज्ञान होतं. मग ज्याच्याजवळ इंद्रियाची विकलता म्हणजे ते इंद्रिय नाही, जसं डोळा नाही आहे तो आंधळा असणारा जीव, त्याला त्या डोळ्याच्या विषयांचं ज्ञान होत नाही, म्हणजेच ज्ञानाचा नाश झाला किंवा शिथिलता आली. जसं की वृद्ध होत असताना किंवा कुठला तरी रोग झाला शरीरामध्ये त्या इंद्रियांना वगैरे, तर ती इंद्रिय समजा निकामी झाली, त्याची शक्ती कमी झाली, तर त्यांच्याद्वारे सुद्धा ज्ञान उपार्जन होत नाही. तर निमित्त म्हणायचं, इंद्रियांच्याद्वारे ज्ञान होत नाही आहे, पण तरीसुद्धा ते इंद्रिय ज्ञानामध्ये निमित्त असतात. मग डोळेच नसतील तर त्याद्वारे होणारे ज्ञान नसते, आणि वृद्धापकाळाने इंद्रियांची शक्ती घटली असेल, शिथिल झाले असतील, तरीसुद्धा ज्ञानाचा क्षयक्षम कमी झालेला असतो, म्हणून आठवत नाही, लक्षात राहत नाही असं आपण म्हणतो. जसं शास्त्रात काय सांगितलं, घरी जाऊन किती जणांना सांगा, गोपू काकांना सांगता का सगळं काय ऐकलो? समजू दे, नाही तर नाही समजू दे, संस्कार करायचे असतात. आता अम्मा एवढं सगळं सांगतात, त्यांना माहीत आहे का तुम्हाला सगळ्यांना समजतंय म्हणून, तरी पण सांगतात की नाही समजलं तरी सांगायचं का? कारण हे संस्कार आवश्यक आहेत. जेवढं कानावर शब्द पडणार आहे तेवढं त्यातले 10 शब्दातले 1 शब्द जरी त्यांनी पकडलेला असेल तरी सुद्धा पुढच्या भावात त्याची धारणा जाते. म्हणून म्हटलं की आता तिथं समोर शरणामध्ये किती जण बसले होते हो, आणि भगवंतांनी दिव्यध्वनी खिरली भगवंतांची, त्यांना माहीत नाही आहे का कोणाला किती कळतंय कोणाला नाही? द्वादशांगाचं सगळं ज्ञान सांगितलं त्यांनी त्या दिव्यध्वनीत, आणि मग आपल्या सगळे तिथं बसलेले असणार तर किती ग्रहण केलं आपण? मग आम्हाला कळत नाही म्हणून जर भगवान बोलले नसते तर कोणालाच त्याचा लाभ झाला नसता. म्हणून म्हटलं आपल्याला पण लाभ झाला आहे, त्याचंच फळ आत्ता आपण काय वाचतोय, त्याचा क्षयक्षम होतोय, उघाड होतोय. जाऊन आलोय आपण पण अनेक वेळा समूह शरणामध्ये, ऐकून आलोय दिव्यध्वनी, फक्त त्याचा त्यावेळेस लाभ घेतला नाही, वापर केला नाही, ते आत्ता करू शकतोय, कारण ते संस्कार पडून असतात. मग असं सांगितलं की कशासाठी सांगत होते,
जरी नाही समजलं तरी सुद्धा सांगितलं, घरातल्या सगळ्याला पकडून आम्हाला सांगते घरात कोण नसेल ना भिंतीसमोर बसून सांगा म्हणते, म्हणजे ते बाउन्स होऊन आपल्यावर परत येतं. म्हणजे आपल्याला किती कळलं हे आपणच परत ऐकायचं. 1 तासाचं प्रवचन ऐकता ना इथं घरी जाऊन 1 तास बोलायचं. बोला भाऊ किती बोलू शकता. हां, कारण तुमची धारणा पकडलेली समजते ना त्याच्यामध्ये. त्यामुळं उत्तरोत्तर जास्त ऐकण्यापेक्षा सांगण्यापेक्षा लिहिण्यापेक्षा चिंतनात उत्तरोत्तर विशुद्धी जास्त आहे. त्यामुळं आपली विशुद्धी वाढवायची तर 4 जणांना पकडा, 4 वेळा सांगा, तर तिथं अजून आपल्यावर संस्कारित झाल्यामुळं आपलं पक्क होतं. आणि ते चिंतन आपल्यासाठी चांगलं आहे ना. अन्य विकथा करण्यापेक्षा ही वितराग कथा काय वाईट आहे. तर ही 3 कारणं ढवलामध्ये सांगितली आहेत. अजून एक चिंतन आहे म्हणून 4थं कारण ढवलात नाही घेतलं हे, पण सांगितलं ज्ञान कधी नष्ट होतं ज्यावेळेस उपयोग चंचल असतो. उपयोगाची चंचलता किंवा व्यग्रता असताना ज्ञान नष्ट होतं. म्हणजे काय हो, व्यग्रता आहे म्हणजे इथं येऊन बसलाय शास्त्राला आणि तुमचं ध्यान चाललंय की घरी पाहुणे येणार आहे, त्यांच्यासाठी सामान आणायचं आहे, त्यांना काहीतरी द्यायचं आहे, घ्यायचं आहे, हे फॉर्मॅलिटी करायचं आहे, हे जर डोक्यात चिंतन चालू असेल आणि तुम्ही बसला इथं शास्त्राला तर किती ग्रहण होणार? 0. म्हणजेच म्हणलं ज्ञान प्राप्त होत नाही आणि असलेलं नष्ट होतं. समजा समजलं इथं तुम्हाला काय काय ऐकला ते ग्रहण झालंय, पण नंतर निरोप आला की पाहुणे यायला लागले, आता ऐकायला बसला इथं आणि फोन वाजला, फोन आणलेलाच असतो बरोबर आपण, आणि त्यावेळेस ते फोनवर मेसेज आला की आम्ही आत्ता 5 मिनिटात यायलो. किती ऐकलं, किती ग्रहण झालं सांगा, आणि किती डोक्यात राहिलं. धारा सुरू झाली ना सगळी दुसरीकडं. त्यामुळं जिथं व्यग्रता आली तिथं ज्ञान नष्ट होतं. म्हणून सांगितलं ज्ञान उपार्जन करताना निश्चयी म्हणून सगळ्याशी संबंध सोडून बसायचं आणि मग तिथं त्याची आराधना ज्ञानाची कार्यकारी ठरते. जसं की धनंजय कवींनी भगवंतांची भक्ती करायला सुरुवात केली त्यावेळेस व्यग्रता नाही झाली त्यांना. जेव्हा बायकोनी समोर आणून विषबाधित मुलगा समोर टाकला आणून, तरी पण ज्ञान स्थिर होतं, व्यग्र नव्हतं. त्यामुळं त्या भक्तीमध्ये खंड नाही पडला आणि त्याचं फळ स्वरूप सांगितलं, त्यांच्या विशुद्धीचं फळ त्या मुलाची विषबाधा दूर झाली. म्हणजे असं फळ मिळत असतं. ते पाहुणे येणार आहेत ना, त्यांचं कार्य होणार असतं, पण आपल्याला व्यग्रता काय, त्यांना काय कमी पडलं तर त्यांच्याकडे सगळं बघायला पाहिजे, घरात कोण आहे आम्हीच आहे करणारं, म्हणजे अशी जिथं भावना असते तिथं करा म्हणतात. मग पाहुणे पण अशीच भेटतात. सकाळी भेटले होते ना आपल्याला पंचास्तिकामध्ये, कसले होते पाहुणे, शोक करणारे. तशीच असतात मग आपल्याला पाहुणे पण भेटलेले. म्हणून म्हटलं आपलं ज्ञान कसं स्थिर राहील, त्या स्थिरतेवर त्याची वृद्धी, त्याची दृढता अवलंबून आहे आणि ते ज्ञानच आपल्यासाठी मोक्षाला कारण आहे. कारण ज्ञानाच्या विशुद्धीशिवाय मोक्ष नाही, स्वतंत्रता नाही. जसं काल मगाशी सांगितलं सगळं काय म्हणलं, जिथं स्वतंत्रता आहे तिथंच मुक्ती आहे. आणि ती कुठं आहे, त्या सिद्धशिलेवर नाही आहे, तर आत्ता इथं आहे, आपल्याजवळ, आपल्यामध्ये, आपल्या विचारात, आपल्या ज्ञानात. जिथं तुम्ही स्वीकार केला, जिथं तुम्ही अनुभव केला, त्याच क्षणी स्वतंत्र झालात, त्याच क्षणी मुक्त झालात. म्हणून बस तेवढा अनुभव करा की मी स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे, मला कुठल्याही परद्रव्याची बाधा नाही आहे, अडथळा नाही आहे. जेव्हा मी स्वतःला जाणतोय त्याच्यामध्ये. जसं एक उदाहरण असं घटवा वाटलं त्याच्यामध्ये की ते महाराजांनी सांगितलं होतं ना उदाहरण, आंबेवाले बसलेले असतात विकायला आंबे, आणि एक माणूस असतो त्याच्याकडं आंबे असतात, ते हिरवे असतात पण खूप गोड असतात, आणि दुसरा बसलेला असतो त्याच्याकडं पिवळे असतात पण आंबट असतात, पण दिसायला छान असतात ना. गर्दी कुठं सांगा, तुम्ही कुठं जाणार, पिवळ्याकडंच. अज्ञानी लोक पिवळ्याकडंच जाणार. महाराजांनी सांगितलं की म्हटले तो ओरडून ओरडून सांगायला हिरवेवाला, अहो साखरेसारखे गोड आहे, तुम्हाला ह्याच्यानी आनंद होणार, खावा घ्या अनुभवा, पण तुम्हाला कुठं नाही, आम्हाला आंबटच पाहिजे. म्हणजे बाहेरून दिसायला छान आहे तर तेच घेणार आम्ही,
असंच आहे, इथं मुक्ती द्यायला लागलेत भगवान, स्वतंत्रता सांगायला लागलेत, कुठे आहे सुख, कुठे आहे सांगतायत, तर आपण नाही, आम्ही बाहेर बघून येणार, झेंडा फडकवणारच, तिथंच स्वतंत्र होणार. म्हणजे बाहेरून तुम्ही बघायला जाताय, शोधताय, किंवा काय म्हणायचं, बाहेरच्या क्रियेतून स्वतंत्र व्हायला जात आहे. एक धागा अडकवून ठेवलाय कुठं घरामध्ये आणि म्हणतोय की गाठ सुटेच ना बाहेरची, कशी सुटणार? म्हणून म्हटलं पहिल्यांदा विचारातून सोडा ती ग्रंथी, तर स्वतंत्र आहात. मग त्या स्वतंत्रतेसाठी अन्य कुठलाही पुरुषार्थ करण्याची गरज पडत नाही. फक्त जाणा, मी माझ्या तंत्राने, माझ्या ज्ञानाने जाणतोय, याच्यामध्येच स्वतंत्रता आहे. माझ्या या जाणण्यामध्ये कोणी कसलाही अडथळा करू शकत नाही किंवा कोणी मला ह्याच्यापासून दूर करू शकत नाही. त्यामुळे एवढं जाणण्यामध्येच आपल्याला आनंद आहे, तर तो आनंद अनुभवा. हो, जाणा. निरावरण स्वरूपोऽहम् मुक्त स्वरूपोऽहम् सिद्ध स्वरूपोऽहम् ज्ञानघन स्वरूपोऽहम् जाणा. हा मी ज्ञानवान आत्मा आहे. या ज्ञानाने जाणणे हेच माझे तंत्र आहे, हेच माझे कार्य आहे. हा मी जाणतो मात्र आहे. पहा, या जाणण्याला कोणाचेही बंधन नाहीच, कोणाचाही अडथळा नाही. अबंध स्वरूपोऽहम् नित्य ज्ञान स्वरूपोऽहम् स्वतंत्र स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो